शिलेदार. महागाव. अवैध रेती उत्खननाविरोधात कारवाईस गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरच रेती तस्करांनी थेट प्राणघातक हल्ला केला. तस्करांनी अधिकाऱ्यावर हात उचलल्याने शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आत्मरक्षणासाठी आपल्या बंदुकीतून 2 राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी येथील एका जणाच्या हाताला लागून गेल्याने तो जखमी झाला. जखमी अवस्थेतही त्याने घटनास्थळावरून पोबारा केला. हल्ल्याची ही घटना गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वाकोडी येथे घडली. तालुक्यातील वाकोडी वाडी हिंगणी या भातात कारवाईसाठी गेले होते. या ठिकाणी वाहनात रेती भरून अवैध वाहतूक सुरू असल्याचे पाहून पोलीस पथक तिथे गेले. दरम्यान 5 रेती तस्करांनी कारवाई का करता असा जाब पोलिसांना विचारला. दरम्यान पोलिसांना पकडून अनपेक्षितपणे मारहाण सुरू केली. अचानक झालेल्या रेती तस्करांच्या हल्ल्यात पोलीसही गांगरून गेले. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी एपीआय अंबुरे यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून 2 राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी गुलाब खाजा शेख रा वाकोडी याच्या हाताला लागून तो जखमी झाला. मात्र जखमी अवस्थेतही तो घटनास्थळावरून फरार झाला. त्याच्यासह अन्य 4 आरोपीही पसार झाले आहेत. या हल्ल्यात एपीआय अंबुरे जखमी झाले. त्यांच्यावर चौना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याइतपत रेती तस्करांचे मनोबल वाढल्याने या भागातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार.